हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 13ला मागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलेला आहे. आपल्या चॅप्टर नंबर 13चं काय आहे तर सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट. जे ड्रग सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतात, आपण असे ड्रग बघणार आहोत. सीएनएस स्टिम्युलंट म्हणजे काय तर असे मेडिसिन, असे ड्रग जे स्टिम्युलेट करतात ब्रेनला आणि स्पीडअप करतात मेंटल आणि फिजिकल प्रोसेसला. They increase the energy, improve attention and alertness and elevate blood pressure, heart rate and respiratory rate. They decrease the need for a sleep, reduce appetite, improve confidence and concentration and lessens the inhibitions. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. म्हणजे सीएनएस स्टिम्युलंट काय आहे, त्यांचे क्लासिफिकेशन काय आहे. त्यात आपण कॉर्टिकल स्टिम्युलंटमध्ये झॅन्थिन अल्कलॉइड पण बघितला आहे. आणि कॉर्टिकल स्टिम्युलंट काय आहे, असे ड्रग जे सेरिब्रल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात असे ड्रग. आणि त्यांचं एक्झाम्पल काय काय आहे, झॅन्थिन अल्कलॉइड आणि एम्फिटामाइन. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये झॅन्थिन अल्कलॉइड बघितला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एम्फिटामाइन बघणार आहोत. सीएनएस स्टिम्युलंट काय करतात तर ते इन्क्रीज करतात एनर्जी, त्यानंतर इम्प्रूव्ह करतात, अटेन्शन इम्प्रूव्ह करतात, अलर्टनेस इन्क्रीज करतात, त्यानंतर ब्लड प्रेशर पण इन्क्रीज करतात, हार्ट रेट रेस्पिरेटरी रेट हे सर्व इन्क्रीज करतात. आणि डिक्रीज काय करतात, नीड फॉर अ स्लीप. सीएनएस स्टिम्युलंट घेतल्यानंतर जो पर्टिक्युलर व्यक्ती जो सीएनएस स्टिम्युलंट घेतो त्याला झोप येत नाही. त्यानंतर रिड्यूस ॲपिटाईट म्हणजे भूक मंदावते, म्हणजे भूक लागत नाही अशा ज्या व्यक्तीने घेतलं त्याला. त्यामुळे जे ओबेस पर्सन आहेत जनरली ते घेतात असे ड्रग आणि त्यांची ओबेसिटी कमी करण्यासाठी म्हणजे वेट लॉससाठी अशा ड्रगचा ते यूज करतात. त्यानंतर इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स इन्क्रीज करतात हे ड्रग. कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड राहण्यासाठी पण सीएनएस स्टिम्युलंट ड्रगचा यूज होतो. सीएनएस स्टिम्युलंट मे बी युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ सर्टन कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय सिम्पटम्स सच ॲज अ प्रोलॉंग फॅटिग्यू. म्हणजे प्रोलॉंग फॅटिग्यू असेल तर सीएनएस स्टिम्युलंट यूज करतात. इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, जर असा एखादा व्यक्ती असेल ज्याचं कॉन्सन्ट्रेशनच राहत नसेल किंवा एखादा स्टुडंट जो कॉन्सन्ट्रेटच करू शकत नसेल अभ्यासाला, तर अशा व्यक्तींना आपण सीएनएस स्टिम्युलंट ड्रग डॉक्टर प्रिस्क्राइब करतात. और एक्सेसिव्ह स्लीपीनेस, सीएनएस स्टिम्युलंट may also be used to help with a weight loss in a people who are morbidly obese. CNS stimulant have been used for the various conditions. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, व्हेरियस क्लासिफिकेशन बघितले आहे सीएनएस स्टिम्युलंटचे. कॉर्टिकल स्टिम्युलंट आहे जे सेरिब्रल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे, झॅन्थिन अल्कलॉइड आणि एम्फिटामाइन. आपण आजच्या लेक्चरमध्ये एम्फिटामाइन बघणार. सेकंड क्लासिफिकेशन काय आहे तर मेडुलरी स्टिम्युलंट, जे मेडुला ऑब्लॉंगेटाला स्टिम्युलेट करतात असे ड्रग. त्यांचं एक्झाम्पल काय आहे, निकिथामाइड, पिक्रोटॉक्झिन आणि लेप्टाझोल. आणि थर्ड वन आहे स्पायनल स्टिम्युलंट, दोज विच स्टिम्युलेट द स्पायनल कॉर्ड, जे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात असे ड्रग. कोणकोणते आहे, स्ट्रिक्निन, लोबेलिन आणि निकोटीन. हे आपण सर्व मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एम्फिटामाइन. एम्फिटामाइन आर अ सिम्पॅथोमिमेटिक अमाइन. दे हॅव अ बोथ सेंट्रल आणि पेरिफेरल ॲक्शन. म्हणजे एम्फिटामाइन ड्रगची ही बोथ सेंट्रल आणि पेरिफेरल ॲक्शन आहे. एम्फिटामाइन हे स्टिम्युलेट करतात सेव्हरल रिजन ऑफ ब्रेन, मेनली कोणते कॉर्टेक्सला, स्पायनल कॉर्डला आणि मेडुलाला ते स्टिम्युलेट करतात. आणि एम्फिटामाइन काय कॉज करतात, वेकफुलनेस कॉज करतात, अलर्टनेस इम्प्रूव्ह करतात आणि मेंटल ॲक्टिव्हिटी आहे ती सुद्धा इम्प्रूव्ह करतात. आणि ते पोस्टपोन करतात फॅटिग्यूला आणि इम्प्रूव्ह करतात आपली फिजिकल परफॉर्मन्स पण इन्क्रीज करतात.
इन शॉर्ट एम्फेटामाइन मूड इलेव्हेटिंग ऍक्शन दाखवतात आणि जर हेच एम्फेटामाइन जर लार्ज डोस मध्ये घेतलं तर ते स्टिम्युलेट करतं रेस्पिरेटरी सेंटरला आणि जर आपण रिपीटेड किंवा एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन जर एम्फेटामाइनने केलं तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो, फॅटिग्यू आणि डिप्रेशनमध्ये जातं असं पेशंट. तर ॲडव्हर्स इफेक्ट काय काय आहे एम्फेटामाइनचे, तर तो पॅल्पिटेशन कॉज करतो, रेस्टलेसनेस फील होतं त्या पेशंटला, इन्सोमनिया म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटला झोप लागत नाही. त्यानंतर अजून ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे, ट्रिमर्स येऊ शकतात, कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे हे सर्व आपण जर डोस हा जो नॉर्मल डोस आहे त्याच्यापेक्षा जर जास्त घेतला, टॉक्झिक त्याची अमाऊंट वाढली तर तो टॉक्झिक असू शकतो शरीराला. कन्फ्युजन किंवा इरेटिक बिहेवियर, सम कॉमनली एन्काउंटर ॲडव्हर्स इफेक्ट. आणि एम्फेटामाइनचा अजून एक महत्त्वाचा कॉज आहे, तो ड्रग डिपेंडन्स कॉज करू शकतो, जो सायकोलॉजिकल टाईप आहे. ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय आपण बघितलं आहे, म्हणजे सायकोलॉजिकल टाईपमध्ये ड्रग डिपेंडन्स कॉज करतो तो. In a non-catecholamine, it is a non-catecholamine show a neurologic and clinical effect quite similar to those of cocaine. Dextroamphetamine is the major membrane in this class compound. Methamphetamine speed is a derivative of amphetamine that can be smoked and it's preferred by many abusers. आपण एम्फेटामाइनचा मोड ऑफ ॲक्शन बघणार आहोत, म्हणजे ते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघणार आहोत, ते कसे ॲक्ट करतात. एम्फेटामाइन ॲक्ट बाय रिलीजिंग इंट्रासेल्युलर स्टोर ऑफ कॅटेकोलामाइन्स, ऑल्सो इनिबिट मोनोअमाइन ऑक्सिडेज. हाय लेवल ऑफ कॅटेकोलामाइन रेडिली रिलीज इनटू अ सिनॅप्टिक स्पेस. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे एम्फेटामाइनचं, तर ते जे कॅटेकोलामाइन्स आहे म्हणजे जे आपले न्यूरोट्रान्समीटर आहे, नॉरएपिनेफ्रिन, सेरोटोनिन, जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांचा रिलीज आहे, जे स्टोअर केलेलं आहे त्यांचं रिलीज वाढवतात इंट्रासेल्युलरली. आणि आल्सो काय आहे, ते इनिबिट करतात मोनोअमाइन ऑक्सिडेज. मोनोअमाइन ऑक्सिडेज काय आहे, हा एक एन्झाईम आहे जो जे अमाइन आहे म्हणजे जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांना मेटाबोलाइज करतो आणि मेटाबोलाइज केल्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. जे सिनॅप्टिक स्पेस आहे, जो दोन न्यूरोट्रान्समीटर असतात, पोस्ट सिनॅप्टिक आणि प्रीसिनॅप्टिक जे आहे त्याला सिनॅप्टिक स्पेस असतो मध्ये, जो प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंग आणि पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंग मध्ये जो स्पेस असतो तिथं मोनोअमाइनचं कॅटेकोलामाइनचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं जर मोनोअमाइन ऑक्सिडेज जर इनिबिट केलं तर एम्फेटामाइन काय करतं, मोनोअमाइन ऑक्सिडेजला इनिबिट करतं. त्यामुळे काय होतं, जे मोनोअमाइन आहे जे म्हणजे जे नॉरएपिनेफ्रिन, सेरोटोनिन त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं आणि ते इझिली प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंग मधून रिलीज होऊन पोस्ट सिनॅप्टिकवर जे स्पेसिफिक रिसेप्टर आहे त्याला बाइंड होतात आणि आपली स्टिम्युलेटिंग ॲक्शन शो करतात. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे एम्फेटामाइनचं. त्यानंतर एम्फेटामाइनचा सेंट्रल नर्वस सिस्टमवर काय ॲक्शन आहे, तर द मेजर बिहेवियरल इफेक्ट ऑफ एम्फेटामाइन रिझल्ट फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ इट्स डोपामाइन and norepinephrine release enhancing property. Amphetamine stimulate the entire cerebrospinal axis, brainstem and medulla. This lead to increase the alertness. CNS वर काय ऍक्टिव्हिटी आहे त्याची, तर इन्क्रीज करतो अलर्टनेसला, इन्क्रीज करतो. त्यानंतर डिक्रीज करतो फॅटिग्यूला, डिप्रेस करतो ॲपेटाईट. ॲपेटाईट म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटची किंवा व्यक्तीचा जो एम्फेटामाइन घेत आहे त्याची भूक मंदावते. अशा म्हणजे पर्टिक्युलरली जे ओबेस पर्सन आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे
ते पण हे ड्रग यूज करतात, एम्फेटामाइन. त्यानंतर अँड इन्सोमनिया, म्हणजे असे व्यक्ती ज्यांना दिवसा पण झोप लागत असेल असे पण लोक एम्फेटामाइन ड्रग घेतात, त्याने इन्सोमनिया कॉज होतो, म्हणजे झोप लागत नाही. त्यानंतर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इनडायरेक्टली स्टिम्युलेट द रिसेप्टर ऑफ नॉरएपिनेफ्रिन रिलीज. तर ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट दाखवतात एम्फेटामाइन, तर नॉरएपिनेफ्रिनचा रिलीज ते इन्क्रीज करतात, त्यामुळे स्टिम्युलेटिंग ऍक्शन शो करतात. ऍडव्हर्स इफेक्ट काय एम्फेटामाइनचे, जनरली एम्फेटामाइन काय काय ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात, पॅल्पिटेशन्स होतं त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, रेस्टलेसनेस फील करतो तो, इन्सोमनिया, त्यानंतर लार्ज डोसमध्ये ते ट्रिमर्स कॉज करू शकतात. त्यानंतर ॲडव्हर्स इफेक्ट काय, कन्फ्युजन मध्ये जाऊ शकतो तो पेशंट, किंवा इरेटिक बिहेवियर कॉज करू शकतो तो पर्टिक्युलर व्यक्ती. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचे ॲडव्हर्स इफेक्ट काय काय आहे एम्फेटामाइनचा, पाल्पिटेशन, कार्डियाक अरिथमिया, त्यानंतर हायपरटेन्शन, अंजायनल पेन, त्यानंतर सर्क्युलेटरी कोलॅप्स, हेडॅक, चिल्स अँड एक्सेसिव्ह स्वेटिंग मे ऑल्सो ऑकर. हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर दाखवतात. त्यानंतर GIT वर काय ॲडव्हर्स इफेक्ट आहे एम्फेटामाइनचे, तर ॲनोरेक्झिया, म्हणजे भूक लागत नाही त्या पर्टिक्युलर पेशंटला, त्याची भूक मंदावते. त्यानंतर नॉशिया, फिलिंग ऑफ ओमिटिंग, दॅट इज द नॉशिया. त्यानंतर ओमिटिंग होऊ शकते, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स आणि डायरिया, हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे एम्फेटामाइनचे. ओव्हरडोस आर ट्रीटेड विथ क्लोरप्रोमॅझिन और हॅलोपेरिडॉल with a urine acidification to enhance excretion. जर त्याचा ओव्हरडोस घेतला गेला एम्फेटामाइनचा तर ते आपल्या ते टॉक्सिन आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी युरिनचं ॲसिडिफिकेशन केलं जातं आणि त्यामुळे ते एक्सक्रिशन इझिली एक्सक्रीट होत्या बाय युरिन थ्रू. आणि त्यासाठी कोणते ड्रग यूज केले जातात तर क्लोरप्रोमॅझिन आणि हॅलोपेरिडॉल. हे आपण बघितले आता. हे आपण कॉर्टिकल स्टिम्युलंट ड्रग बघितले. कॉर्टिकल स्टिम्युलंट ड्रगचं एक्झाम्पल काय काय आहे, झॅन्थिन अल्कलॉइड आणि एम्फेटामाइन. आपण नेक्स्ट बघणार आहोत मेडुलरी स्टिम्युलंट ड्रग. मेडुलरी स्टिम्युलंट ड्रगचं एक्झाम्पल काय काय आहे. मेडुलरी स्टिम्युलंट ड्रग म्हणजे कोणते, जे स्टिम्युलेट करतात मेडुला ऑब्लंगेटाला. मेडुलरी स्टिम्युलंट ड्रगचं एक्झाम्पल काय काय आहे, निकिथामाइड आणि पिक्रोटॉक्झिन आणि लेप्टॅझोल. तर आपण निकिथामाइड बघणार आहोत. निकिथामाइड हे जनरली सबक्युटेनियस किंवा इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस रूटने पण ॲडमिनिस्टर केले जातात आणि इमिडिएट ॲक्शनसाठी जनरली ते IV रूटने ॲडमिनिस्टर केले जातात. इट ॲक्ट ॲज अ केमोरिसेप्टर्स in the carotid body and reflexly stimulate the respiratory center in the medulla. हे रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतात आणि जनरली जेव्हा रेस्पिरेटरी हे डिप्रेस झाले असेल तेव्हा हा ड्रग निकिथामाइड हा दिला जातो रेस्पिरेटरी स्टिम्युलेट करण्यासाठी. आणि ॲडव्हर्स इफेक्ट काय निकिथामाइडचा, जर तो लार्ज डोसमध्ये दिला तर तो कन्व्हल्जन पण कॉज करू शकतो. पण जनरली जेव्हा रेस्पिरेटरी डिप्रेस होतं तर तेव्हा हा निकिथामाइड हा ड्रग दिला जातो कारण तो काय ब्लड प्रेशर हा इन्क्रीज करतो निकिथामाइड.
various kinds of central respiratory depression, neonatal asphyxia, CO2 intoxication and drug intoxication. अशा वेळी रेस्पिरेटरी डिप्रेस होतं त्यावेळी निकिथामाइड हा, कारण त्याची ॲक्शन ही रेस्पिरेटरी डिप्रेस असेल तर त्याची ॲक्शन ही मोर पॉवरफुल ॲक्शन दाखवतो निकिथामाइड ॲज अ स्टिम्युलंट म्हणून अशा क्लिनिकल कंडिशनमध्ये निकिथामाइड हा ड्रग दिला जातो. त्यानंतर ॲडवर्स इफेक्ट काय काय आहे, जर ओव्हरडोस झाला तर बीपी हा इन्क्रीज होतो. त्यानंतर टॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीज द हार्ट रेट. त्यानंतर ॲमिओस्टॅसिसिया अँड रिगर. कफ प्रोड्यूस होतो, वॉमिटिंग होते, पर्स्पिरेशन होतं आणि जास्त जर डोस घेतला झाला तर कन्व्हल्जन्स हे ॲडवर्स इफेक्ट आहे निकिथामाइडचे. त्यानंतर आपण सेकंड बघणार आहोत मेड्युलरी स्टिम्युलंट ड्रग मध्ये पिक्रोटॉक्झिन. पिक्रोटॉक्झिनला अजून एक नाव आहे कोक्युलिन. पिक्रोटॉक्झिन स्टिम्युलेट करतं सेंट्रल नर्वस सिस्टीम, स्पेशली मिड ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला. हे काय करतात, स्टिम्युलेट करतं रेस्पिरेशनला आणि इन्क्रीज करतं ब्लड प्रेशरला. इट इज गिवन बाय इंट्राव्हेनसली इंजेक्शन इन द डोस ऑफ 2 to 3 ml ऑफ अ 0.3% सोल्युशन मध्ये दिले जातात हे ड्रग. हे जर लार्ज डोस मध्ये दिले गेले तर क्लोनिक कन्व्हल्जन कॉज करू शकतात आणि त्यानंतर जर म्हणजे क्लोनिक कन्व्हल्जन आणि डिस्टिंक्ट फ्रॉम द टोनिक कन्व्हल्जन ऑफ अ स्ट्रिक्निन. इट इज यूज इन द पेशंट सफरिंग फ्रॉम द ओव्हरडोस ऑफ बार्बिच्युरेट. म्हणजे एखाद्याला जर ओव्हरडोस झाला असेल बार्बिच्युरेट अशामध्ये पिक्रोटॉक्झिन हा ड्रग यूज केला जातो. It also called a coquelin is a poisonous crystalline plant compound, act as a non-competitive channel blocker for a GABA receptor chloride channel. हे GABA receptor आहे त्याला ब्लॉक करतं. GABA हे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे, त्याला ते ब्लॉक करतात. त्यामुळे क्लोराईड चॅनलला ब्लॉक केल्यामुळे जे क्लोराईड आयन आहे त्याचं एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली आयन मूव्ह होत नाही. म्हणजे इंट्रासेल्युलरली क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं. त्यामुळे स्टिम्युलेटरी ॲक्शन दाखवतं. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे पिक्रोटॉक्झिनचं. इट हॅज अ स्टिम्युलंट अँड अ कन्व्हल्जंट इफेक्ट. त्यानंतर आपण लास्टला बघणार आहोत स्पायनल स्टिम्युलंट. स्पायनल स्टिम्युलंट म्हणजे कोणते ड्रग, असे ड्रग जे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात. त्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहे, स्ट्रिक्निन, लोबेलिन आणि निकोटीन जे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात. लोबिलिन हे अल्कोलॉइड आहे, ते ऑप्टेन केलं जातं लोबिला इन्फ्लाटा. लोबिलिन हे निकोटीन सारखं फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवतं आणि लोबिलिन हे स्टिम्युलेट करतं रेस्पिरेटरी सिस्टीमला. Lobeline resemble a nicotine. It is its a pharmacological action. It is a enteral stimulant of a respiratory, lowering the threshold of the respiratory center and making it a more sensitive to stimulation by a carbon dioxide. It is not much used now.
because more promising and better analgesics are available in market. So now this drug globulin is not used. त्यानंतर लास्टचा ड्रग काय आहे? स्ट्रिक्निन. स्ट्रिक्निन हे अल्कलॉइड एका सीड मधनं ऑब्टेन केलं जातं. स्ट्रिक्नस नक्स ओमिका मधनं हे स्ट्रिक्निन हा ड्रग ऑब्टेन केला जातो. याची काही थेरप्युटिक व्हॅल्यू नाही आहे, पण तो जनरली रिसर्चसाठी हा ड्रग यूज केला जातो. कशासाठी? द स्टडी ऑफ द मोड ऑफ ॲक्शन ऑफ कन्व्हल्जंट ड्रग, यासाठी जनरली स्ट्रिक्निन हा यूज केला जातो. स्ट्रिक्निन मेनली कशावर ॲक्ट करतो? तर स्पायनल कॉर्डवर. अँड अबोलिश द इनिबिटरी पोस्ट सिनेप्टिक पोटेन्शियल perhaps by acting as a competitive antagonist to an inhibitory transmitter or by preventing its release. म्हणजे जे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांच्याबरोबर हा कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट म्हणून ॲक्ट करतो. The action causes augmentation and spread the motor components of the reflex act and reduce the inhibitory component and the threshold of a spinal reflexes. The sensations of touch, smell, hearing and vision are made more acute and in a small doses. म्हणजे ह्या स्ट्रिक्निन ड्रग घेतल्यामुळे जे सेन्सेशन आहे टचचं, स्मेलचं, हिअरिंगचं आणि व्हिजनचं हे मोर ॲक्यूट बनतं हे स्मॉल डोसमध्ये. आणि जर लार्ज डोसमध्ये घेतला तर ते हे ड्रग कन्व्हल्जंट ॲक्शन दाखवतात. स्ट्रिक्निन स्टिम्युलेट द गॅस्ट्रिक सिक्रेशन, गॅस्ट्रिक सिक्रेशनला पण हे स्टिम्युलेट करतात. अँड इट हॅज बीन यूज ॲज अ टोनिक थ्रू देअर इज अ लिटिल एव्हिडन्स फॉर इट्स व्हॅल्यू. जर पॉयझनिंग झालं स्ट्रिक्निनचं होमिसायडलमुळे तर हे काय कॉज करतात? तर मॅसिव्ह कन्व्हल्जन कॉज करतात आणि ते डेथ पण कॉज करू शकतात. आणि हे ड्रग जनरली मेटाबोलाइज व्हायला 6 ते 8 तास लागतात. स्ट्रिक्निन हे अल्कलॉइड आहे, कन्व्हल्जंट पॉयझन आहे. हे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात. मोड ऑफ ॲक्शन काय आहे स्ट्रिक्निनची? ब्लॉकिंग द रिसेप्टर फॉर अ ग्लायसिन, म्हणजे ते ब्लॉक करतं रिसेप्टर फॉर ग्लायसिनला, अँटागोनिस्ट इफेक्ट दाखवतं. हे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे, त्यामुळे जे ब्लॉक झाल्यामुळे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरमुळे क्लोराईड आयन आहे ते एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलरली मूव्ह करू शकत नाही. त्यामुळे इंट्रासेल्युलरली क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्यामुळे पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे स्टिम्युलेटिंग ॲक्शन शो करतात. हे मेड ऑफ ॲक्शन आहे स्ट्रिक्निनचं. इन द पॉयझनिंग कन्व्हल्जन ट्रीटेड विथ द डायझेपाम ऑर अ क्लोनाझेपाम बाय स्लो IV. म्हणजे जर पॉयझनिंग झालं स्ट्रिक्निनचं तर डायझेपाम आणि क्लोनाझेपाम हे ड्रग दिले जातात. हे नक्स ओमिका आहे, यातनं डिराईव्ह केलं जातं स्ट्रिक्निन. हे स्पायनल स्टिम्युलंट आहे. तर इथे आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट हा चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट आणि अँटी पार्किन्सनिझम ड्रग बघणार आहोत. इथं आपला 13 नंबरचा चॅप्टर दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट हा कव्हर झालेला आहे. थँक्यू.